पेपर दाखवला, टिपी दाखवला ना का आतमध्ये जायला सांगतो, आतमधला मागतो 200 रुपये. फोटो क्यों निघाला? फोटो डिलीट कर. हर हर महादेव बोला, ओम नमः शिवाय बोला, गणपती बाप्पा मोरया. बरोबर 11:30 वाजले आणि पुढंच आपल्याला चेंदवा बॉर्डर लागते नाही का. आता पुढे गेल्यानंतर समजा चालू आहे का बंद आहे पण काय माहित नाही. त्याच्या आधी बोललो अंघोळ पूजा उरकून घेऊ पहिली. अंगातून पाण्याच्या धारा निघाल्या, धारा अशा. चला बघूया किती वजन येते गाडीमध्ये. आता काय राव अवस्था आहे. मग बंदच कशाला करायची होती जर बॉर्डर चालू करायची होती तर. फोटो कायला काढला? फोटो क्यों निकाला? फोटो डिलीट कर. अरे नहीं भागूंगा यार. आगे लगा के पेपर चेक करो. चला पेपर दाखवून येऊ. इथला खेळ समजून घ्या मित्रांनो. हे चेकपोस्टच्या नावाखाली फसवतात. आतमध्ये इथं पेपर दाखवला, टिपी दाखवला ना का आतमध्ये जायला सांगतो, आतमधला मागतो 200 रुपये. आता MH10 गाडी होती तर आतमधला मागतो 200 रुपये. त्याला म्हणलं मी तोमर साहेबाला फोन करतो. एक आपले साहेब ओळखीचे रतलामला, त्यांचं घर सामान आपण घेऊन गेलो होतो. TI साहेब आहे, TI ठाणा इंचार्ज. तर म्हणलं त्याला फोन लावतो, सांग त्याला 200 रुपये एंट्री कशाची छोट्या गाडीला. ठीक आहे भाई तुझ्या, असं म्हणल्यावर गाडी सोडून दिली. लुटमारीचा धंदा आहे इथं. जर नाही पाहिलं ना का हे लुटायला तयार आहेत. 200 रुपयाची पिवळी पावती यांच्या बापाने ठेवली आहे का? तर पार्टीवाल्याला पण फोन केला होता तर त्यांच्या बोलण्यावरतून असं वाटतंय की ती काही कंपनी नसणार आहे. ते डायरेक्टली एखादं डिस्ट्रीब्युटर शॉप वगैरे असू शकतं. कारण आपण लोडिंग केलं ती कंपनी होती म्हटल्यावरती असं खायचं काही प्रोडक्ट्स असलं का ते मग डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचतं. तर तसंच काहीसं असू शकतं बरं का. तर आता डायरेक्टली जाऊ. इंदोरमध्ये आपल्याला काही नो एंट्री लागणार नाही आणि इंदोरमध्ये गाडी खाली करायला पण वेळ लागणार नाही. कारण 100 बॉक्स आहेत, पटापट होऊन जातील. हलके फुलके आहेत, 6-6 किलोचे बॉक्स आहेत. त्यामुळे त्याला काही जास्त वजन नाही आहे. पटकन खाली करून देऊन मग पुढचं नियोजन लावता येईल. कारण तिथून पुढची जर्नी मित्रांनो आपली फर्स्ट टाइम असेल ती म्हणजे इंदोर टू बनारस आणि बनारसवरतून डायरेक्टली आपण जाणार पटना बिहार. बिहार फर्स्ट टाइम, बिहार स्टेटला फर्स्ट टाइम मी चाललो. त्यामुळं मजा येणार तिकडं. बघूया आता पहिलं पोहोचूया आपण इंदोरला. तिथं आपल्याला गाडी खाली करायची. वेलकम टू इंदोर. तर बरोबर मित्रांनो 2:30 वाजलेले आहेत बरं का. 2:45 व्हायला आले. आपण घेऊया आता लेफ्ट, जिकडं आपलं लोकेशन आहे. काय नाही, उन्हाचा टायमिंग होता त्यामुळे जरा हळूहळू हळूहळू 60-65 आहे बघा. बरोबर 500 किलोमीटर झाले कम्प्लीट. काल संध्याकाळी 6 वाजता सुरू झाला प्रवास. त्यातला पहिला टप्पा आज दुपारी 3:15 वाजता. बरोबर 550 किलोमीटरचा दौरा कम्प्लीट होणार. फ्रेश विला इथलं आपल्याला लोकेशन भेटलं होतं. झाले हे 100 बॉक्स. तर हे राहिले 53 बॉक्स. चलायला जरा पसरून आहे तर फुटत आहेत बॉक्स. तर 100 बॉक्स काढून दिले आणि आता आपल्या गाडीमध्ये राहिले फक्त 53 बॉक्स म्हणजे 318 किलो. तेवढंच घेऊन आपल्याला पाटणा बिहारला जायचं आहे. तर आता आपण निघतोय बाहेर. बरोबर 4:30 वाजायचा टायमिंग होत आलाय बघा. आणि आता आपलं लोकेशन आहे किती इथून दाखवतंय म्हणजे आता हे बिहारचं लोकेशन सेट केलं आहे 1193 किलोमीटर. आणि मित्रांनो आतापर्यंत जो काय आपल्याला खर्च आला तर तो पण एक अंदाज लावून घ्या. 420 रुपयाचा आपल्याला टोल खर्च आलता आणि आपण डिझेल टँक जागेवरती एकदा फुल केली होती आणि मध्ये 2000 रुपयाचं परत भरलं होतं. तर डिझेलचा ओव्हरऑल खर्च काढू. पण जर दमनवरतून मधल्या रोडने आलं ना तर आपल्याला 500 रुपये टोल लागतो इंदोरपर्यंत. आता इथून घेऊया बाहेर, समोरच हायवे पलीकडच्या ह्याला. आणि मित्रांनो आता खरी गंमत येणार आहे.
कारण आपला MP चा पूर्ण कव्हर होणार आहे. कारण आपण शेंदवा बॉर्डरवरतून एंट्री केली आणि आपण डायरेक्टली रिवा बॉर्डरला निघणार आहे. म्हणजे टोटल MP कव्हर करतोय आपण. हे टोकतं ते टोक. तुम्ही जर MP चा मॅप पाहिला ना तुमच्या लक्षात येईल हा कोपरा तर तो कोपरा आता कव्हर करायचा. तो टोटली नवीन रूट असणार आहे आणि त्याच्या पुढे 300 किलोमीटर राहते. म्हणजे टोटली 1200 किलोमीटरचं आपलं जर रनिंग आहे ना तर 900 ते 1000 किलोमीटर आपला MP मधून अजून प्रवास होईल. आणि हे आतापर्यंत 200-250 किलोमीटरचं रनिंग आपण केलंय. तर बरोबर 9:30 वाजलेत मित्रांनो. हॉटेल एकताला जेवण उरकून घेतलं कारण भूक लागली होती आणि इंदोरमधून बाहेर पडल्यानंतर डायरेक्टली भोपाळचा रोड पकडला होता आणि थोडं पुढे येऊनच थांबलो. डिझेल भरून घेतलं, परत टॉपअप केलं. एक 1700 रुपयाचाच टॉपअप झाला यावेळेस. कारण रात्रीच्या प्रवासाला कुठं भेटलं नाही भेटलं काय माहीत नाही, म्हणून मी डिझेल भरून घेतलं, जेवण पण उरकून घेतलं. एक व्हिडिओ पण एडिट झाला पार्ट 1. कारण एवढा लांबचा प्रवास आहे आणि मग परत टाइम पण मॅनेज झाला पाहिजे. अजून 1200 किलोमीटरची जर्नी आणि अजून MP आपल्याला बरोबर 700 किलोमीटर आहे. रेवापर्यंत, रेवाच्या पुढे हनुमाना बॉर्डर लागते. तर हनुमाना बॉर्डर पर्यंतचा प्रवास 700 किलोमीटरचा राहतो. म्हणजे 24 तास पूर्ण जातील आपले 700 किलोमीटरसाठी. तर बोलो जरा रिलॅक्स करावं. रात्रीचा प्रवास जास्त खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. भोपाळ वगैरे आपण क्रॉस करून घेऊ आणि मग तिथपर्यंत जाऊ शकतो. बऱ्यापैकी प्रवास कव्हर होऊ शकतो. मग त्याच्यानंतर मग राहिलेला हनुमाना बॉर्डरवरतून वाराणसीकडे जाऊ आणि वाराणसीवरतून पाटणाला जाऊ. असा 1200 किलोमीटरचा पूर्ण प्रवास आपला अजूनही बाकी आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हा रोड आपण ऑलरेडी कव्हर केला होता. म्हणजे ज्यावेळेस तोमर सरांचं घर सामान आपण घेऊन आलो होतो जबलपूरवरतून डायरेक्टली रतलामला, म्हणजे घर सामान शिफ्टिंग केलं होतं त्यावेळेस हा रोड येताना आपण ट्राय केला होता. आता जाताना आपण रिटर्न चाललोय, सागर मार्गे जाऊ आणि मग सागरच्या आसपास गेल्यानंतर कुठेतरी आराम करायला थांबू. तर डिझेल तर आपला टँक फुल आहे आणि कारण डिझेल पाहिजेच. इकडं पण आहे बरं का, डिझेल अवेलेबिलिटी आहे रात्रीचे पण. कारण मेन हायवेचे पंप चालू आहेत बऱ्यापैकी. जे काही शॉर्टेजचा प्रॉब्लेम येतोय ना तर तो सिटीमध्ये होतोय, बऱ्याचशा सिटीजमध्ये होतोय किंवा आउटसाईडचे जे सिंगलचे रोड लागतात ना त्या ठिकाणी होतोय. तर रात्रीचे बरोबर 2 वाजलेत मित्रांनो. आपण आहे ना विशिदाच्या बायपास पर्यंत पोहोचलोय बरं का. अजून बरोबर 1000 किलोमीटरचं रनिंग राहिलंय आणि बघा ना आपला प्रवास चालू आहे. कालची रात्र पण आपण 2-2:30-3 वाजेपर्यंत ड्रायव्हिंग केली, परत सकाळी उठून ड्रायव्हिंग सुरू केली आहे. रात्रीचे आत्ताचे 2 वाजलेत, अजून 1000 किलोमीटरचा प्रवास चालला आहे की नाही. आपली फॅमिली असते, मुलं लहान असतात आणि त्यांना आपण असं सोडून एवढ्या लांबचा रात्रीचा प्रवास कुठं गाव, आता कुठं आलो आपण. कमीत कमी 1000-1500 किलोमीटर आपण आपल्या घरापासून अजून लांब आहे. अजून 1000 किलोमीटर लांब जायचंय म्हणजे 2-2.5 किलोमीटरचा प्रवास आपण करतोय. आणि ह्या वेळेत जे काही कॉम्प्रोमाइज होत असतं नाही आता, म्हणजे मी वैयक्तिक माझ्या बाबतीत बोलत नाही, बट प्रत्येक ड्रायव्हरला ही गोष्ट फेस करावं लागतं. म्हणजे फॅमिली टाइम किंवा लहान मुलं असताना त्यांच्यापासून लांब राहण्याचा टायमिंग काय असतं माहितीये का, तर तुम्ही पण अनुभवत असेल. आज गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत, खर्च एवढे वाढलेले आहेत, त्याच्यामुळं थांबूही शकत नाही तो. त्याची मजबुरी असून सुद्धा तो काही वेळेस नाही का सणाला किंवा एखाद्या बर्थडेला किंवा अॅनिव्हर्सरी असतं, प्रत्येकाला असतं की वाटतं की त्याला ते सेलिब्रेशन करावं, पण मजबुरी अशी असते की समजू शकताय तुम्ही. त्यामुळं हे जे प्रत्येक जो काही स्ट्रगल करणारा असतो, मिडल क्लासमध्ये म्हणा किंवा लोअर क्लासमध्ये म्हणा, त्याला ह्या सगळ्या गोष्टी फेस करायलाच लागतात. आज सिच्युएशन अशी येते ना पुढं की माणसाला सर्वाईव्ह करण्यासाठी स्ट्रगल करणं, नाहीतर पुढं फेकला जाईल ह्याची सुद्धा तपास नाही. स्ट्रगल झाल्यानंतर जर त्याला असं नाही, त्यांची मुलं वगैरे मोठी झाल्यानंतर तुम्ही आमच्यासाठी काय केलं असा प्रश्न विचारल्यानंतर त्या आई वडिलांची काय सिच्युएशन होत असेल. साधी गोष्ट आहे, त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये काय स्ट्रगल केला हे जेव्हा आपण आपल्या लाईफवरती ते स्ट्रगल फेस करतो त्यावेळेसच समजतं की त्यांनी आपल्यासाठी काय केलं असेल आणि आत्ता आपण काय करू शकतोय. काय आता हे सहज चालतं माझ्या डोक्यामध्ये, म्हणजे प्रत्येकाच्याच डोक्यामध्ये असे विचार येऊ शकतात. माझ्या पण डोक्यामध्ये आहे, चला एकदा तुमच्याशी शेअर करावं. तर बरोबर मित्रांनो 2:30 वाजलेत आणि आता अजून 106 किलोमीटर आपलं अंतर राहिलंय बघा.
सागरचं. म्हणजे मी लांबची लोकेशन नाही सांगत, जे जे आपण सेट करत चाललो आहे तसं. पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. तर आता इथंच आराम करायला थांबतो, मस्तपैकी झोपतो, कारण अजून बरोबर 1000 किलोमीटरची जर्नी बाकी आहे आपली. चला भेटूया सकाळी सगळ्यांना. गुड नाईट. पाणी थंड आहे. हा पाणी थंड आहे ये. हाँ बढ़िया लगा नहा के आज. बढ़िया लगा ठंडा ठंडा पानी नहा के. हाँ मस्त अशी आंघोळ पण झाली, कपडे पण धुवून घेतले. आता गाडीवरती पण पाणी मारलं, मस्त पुसून काढली चकाचक. स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. आता चहा नाश्ता उरकूया. शेजारीच श्रीराम हॉटेल आहे आणि इकडे हे असे ढाबे भरपूर आहेत. चांगलं आहे, वॉशरूमची वगैरे सोय, पाणी पण चांगलं आहे. चल आता चहा नाश्ता उरकून घेऊ. या मित्रांनो, मस्तपैकी आज सकाळ सकाळी दही पराठाचा नाश्ता. हॉटेल मस्त एकदम टापटीप साफ स्वच्छ बरं, असं प्रॉपरली आहे. असं काही डस्ट नाही, घाण नाही, काय नाही काय नाही काय नाही, प्रॉपर. ते पण एकदम म्हणजे वॉशरूम बाथरूमची सोय पण एकदम परफेक्ट, एकदम प्रॉपर टिफिन. लई भुसा उधळतो डोळ्यात. केस कसे हवेने उडलेत बघा. 11 वाजलेत बरोबर. 11 वाजून 10 मिनिटं आले. चला निघायचं. लगेच ट्रॅकरचा फोन आला. ट्रॅकर म्हणजे ट्रान्सपोर्टरचा. हो, बुकिंगवाल्याला ते नाही का ट्रॅकर असतो, वाय नंबर, आपण वाय मेसेज करायचा असतो. ट्रान्सपोर्ट सोल्युशन म्हणून काहीतरी फोन. गाडी 2 तास झाले उभी का आहे म्हणलं, आंघोळ चालू आहे. काय नाही, टायमात पोचतोय, आरामात जातोय. चला तुम्हाला भुसा दाखव. हे बघा, भुसा येतोय डोळ्यात. ट्रॅक्टर पाहिला, अरे जागेवरती उचललं त्याने पूर्ण. भुसा फुटतोय कसा पाहिलं का ते मशीन. आणि ते तिकडं टाकलं का इकडं सगळं ओढून येत आहे. चला इकडे गेलं लेफ्ट साईडला तर हा जातो परत भोपाळकडं, हा जातो सागरकडं. आपल्याला जायचंय सागरकडं. आणि आता आपल्याला लागणार आहे फक्त पाणी. बाकी डिझेल फुल आहे, फास्टॅग फुल आहे, बोट पूजा पण झाली. पण आपला जार संपत आलाय, त्याच्यात आता राहिली फक्त 1 लिटर पाणी. एक बॉटल भरून घेतली, तिला परत असं गार करायला ठेवलंय. म्हणजे याच्या पण होते वेंट पशी. आणि भकास रान आहे, भकास. झाडच नाही इकडं, आपल्यासारखी जंगल आहे ती. छोटी छोटी जंगल आणि शेतांच्या बाजूला सुद्धा झाड तोडायची कामं चालू. काही ठिकाणी बायपास असे चुकीच्या पद्धतीने बनवलेले असतात, किंवा बायपास नसले का मग सगळा होतो गोंधळ. आता हा रोड आपल्याला मॅपनुसार चाललोय तर सिटीच्या मध्ये घालायला लावली पूर्ण यांनी गाडी. अवघड जागेचं दुखणं झालंय आता. आतमध्ये आल्यानंतर सगळा गोंधळच. चला पहिलं बाहेर पडू सागरमध्ये. बघा इकडं ह्या मशीद आहे मोठी, तिकडं मागं मंदिर आहे आणि अख्खी बाजारपेठ आहे. तर आपण परत इंडियन ऑइलवरती टँक फुल केला होता. 21 लिटरमध्ये फुल केला, अर्धा झालं होतं. आता तिथून पाणी भरून घेतो थंडगार. बघा ॲक्वागार्ड लागला नाही, पाणी प्यायचं भरूया. पहिले गाडी फिरून घेतो. 2 बॉटल भरून घेतल्या पाण्याच्या थंडगार. मोठी बॉटल भरायची राहिली अजून आपली तशीच. ते आता पुढं कुठंतरी एखाद्या ठिकाणी जिथं दिसल नाही, इकडं फिल्टरचे जास्त काय पाणी सापडत नाहीत बरं का, त्यामुळं ती राहिली तशीच. कारण आता प्रत्येक गाडीवाला येऊन भरत होता आणि ते पाण्याला स्पीड पण नव्हतं. तर बरोबर आता 3 वाजलेत मित्रांनो. हे डिझेल झालं फुल. परत पुढं शॉर्टेज नको म्हणून मी आपलं 2-2 हजाराचं अर्धा टँक झालं ना, 3 पोल खाली आले ना
का लगेच भरून घेतो, फुल करून घेतो. जाऊ द्या, मध्ये कुठं अटकायला नको, डिझेलचं शॉर्टेज यायला नको प्रवासामध्ये. इकडं मॅपचं गणितच चुकीचं आहे बरं का. परत आपल्याला याने गावात घुसवलं डायरेक्ट. या गावाचं नाव आहे दमोह. दमोह म्हणून गाव आहे, दमोह. पूर्ण मार्केटमधून कसं आहे दमोहचं मार्केट. बरोबर 3:37 झालेत आपल्याला 3 इथं पोहोचायला. सरळ सरळ एक रोड दाखवत होता आणि एक एवढा लांबून दाखवत होता का परत 20-30 किलोमीटर वाढतात. चला राव, गाववाले पण लवकर लवकर हलत नाही. चाचा काढ ना लवकर. चाचा गंमत बघत बसलाय. या साईडला हा बिझनेस कुठं दिसत नाही आपल्याकडे. जसं वॉटर ATMचा बिझनेस आहे ना, तसं इकडं पण वॉटर ATMचा बिझनेस थोडा. या पोरीला गाडी चालवायला दिली राव, ते एवढी बारीक पोर. रुक जा मेरे भाई. चला निघूया पहिले. ह्या बघा, हे असं गाव आहे नाही, असे रस्ते जातात राव गावांमधून. वॉटर ATMचा बिझनेसच नाही इकडे. पाहण्याचं लयच अवघड आहे बरं का. बाटल्याच घ्या म्हणतात, बाटल्याच बघा, अशा बाटल्याच विकायला असतात. शिवाजी महाराज. अरे वा, बघा बघा, इथं झेंडा लागलाय का, छत्रपती शिवाजी महाराज फोटो दिसला का. हा, कसं आहे, महाराज आहेत ते. आता मला काय माहित नव्हतं एवढ्या लांब एवढ्या गावात एखाद्या कोणत्या कोपऱ्यात आपल्याला महाराजांचा फोटो दिसतो. भाग्यवान आहे आपण त्यांच्या जन्मभूमीत जन्माला आलो. तर बाहेर पडलो मित्रांनो आपण दहोद मधून, आणि आपल्याला पाणी पण भेटलं बरं का. ते एका ठिकाणी जार लावले होते, त्या ठिकाणी गेलो, त्यांना विचारलं, म्हणलं यार भैया पाणी खतम हो गया. ठीक आहे, ले लो उसमें से. मग ते जार होते, त्यातून आपलं 10 लिटरचं बॉटल भरून घेतलं मस्तपैकी. हर हर महादेव, बोला ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, नगरपालिका निगम कटनी आपका सहर्ष स्वागत करत आहेत. टायमिंग झालाय बरोबर 6:15चा. हा समोर जो हायवे आलाय, तर हा नागपूरवरतून आलेला हायवे. नागपूर, जबलपूर, कटनी, कटनीवरतून रिवावरतून डायरेक्ट जाणार वाराणसीला. तर असा हा हायवे, आणि टोटली सिंगल रोडचा प्रवास केला. आपल्याला एक 700-800 रुपये टोल लागला असेल, कारण सगळे 80-85च्या बजेटमधलेच टोल होते बघा. मग भरपूर असा खर्च झाला बरं का टोलला. पण टोटल 1200-1300 रुपये आपल्या आत्तापर्यंत गेले असतील. कटनी शहर 3 किलोमीटर आतमध्ये. रिवा घ्यायचा आहे लेफ्ट, म्हणजे वाराणसी हायवे. आणि ह्या बघा तिकडे गेला जबलपूर, म्हणजे नागपूर हायवे. तर भरपूर असा टाईम स्पेंड केला, आणि सिंगल रोडचा प्रवास होता, त्यामुळे ना मी हळूहळू प्रवास करून घेतला. कारण 50-60 गाडी चालवायची होती. सारखे स्पीड ब्रेकर असायचे, म्हणजे रस्ता सिंगल होता म्हणून ब्रेकला थांबलो नाही, डायरेक्टली आपण प्रवास उरकत राहिलो. आणि हे बघा मित्रांनो, हा ट्रान्सपोर्ट नगरचा बोर्ड लागलाय ना, म्हणजे बायपासला जा, तर इथं आतमध्ये ते ट्रान्सपोर्टरचं ऑफिस आहे. या ब्रिज खालून या साईडला, तिकडं थोडं जंगला साईडला थोडं लेफ्टला घेतो मी गाडी. हा ते बघा तिकडं गाड्या लागल्यात का, बस ते दिसलं का, त्या गाड्या लागल्यात ना, तर ते आहे ट्रान्सपोर्टरचं ऑफिस. तिथंच त्याचं घर आहे, तिथंच ऑफिस आहे. तुम्ही जर कधी कटनीची ट्रिप घेऊन आले तर लक्षात राहू द्या की ट्रान्सपोर्ट नगरमध्ये हायवेलाच फ्लायओव्हरच्या खालून राईट साईडला जायला लागतं. तिथं कटनीचा ट्रान्सपोर्टचा एरिया आहे. भरपूर गाड्या लागलेल्या असतात. नाही भेटलं तर मग जबलपूरला MT निघून जायचं डायरेक्ट. तो एक पर्याय आहे शिल्लक. आपण तेच केलं होतं. इथं नाही भेटलं म्हणून जबलपूरला गेलो होतो. तर आता पुढं जाऊया, थांबूया कुठंतरी, फ्रेश होऊया मस्तपैकी, आणि मग राहिलेला प्रवास कंटिन्यू करता येईल. तर बरोबर 7:30 वाजलेत मित्रांनो. नाही तर मागं तुम्हाला आरशे दिसत असेल बघा, हॉटेल आहे शिवशक्ती. चहा घ्यायला थांबलो होतो. आणि अजूनही मित्रांनो आपल्याला भरपूर अशी जर्नी आहे. 600 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. तर 350 किलोमीटर आज जर्नी कव्हर झाली पूर्ण सकाळपासून. नॉनस्टॉप चालू आहे प्रवास. तर आता मस्तपैकी हा ब्लॉग इथं सेंड करतो. भरपूर मोठा ब्लॉग झाला
आणि आता आपला MP चा प्रवास पण संपणार आहे. पुढे हनुमाना बॉर्डर असणार, त्यानंतर वाराणसी आणि पटना असा राहिलेला प्रवास नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. कारण भरपूर झालं ह्या ब्लॉगमध्ये, बऱ्याच गोष्टी तुम्ही पाहिल्या असतील MP च्या. तर आता स्पेशली UP आणि बिहार नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या जर्नीज कशा वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि गुड नाईट.